नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज काय तुम्ही बघू शकता, आपण आहेत वाराणसीला. आणि आज आता जस्ट पोचलो आहे आणि रात्रीचे नाही, सकाळचे 3:30 वाजले आहेत आणि आम्ही जस्ट आमची ट्रेन पोचली आहे. आता आम्ही रूमवर जाणार आहेत बहुतेक. मी तुम्हाला दाखवतो पुढे कसं काय होतं. आणि इथे जसं काय तुम्ही बघू शकतात, इथे रात्रीचे 3:30 वाजता जवळपास 500 लोक झोपले डायरेक्ट स्टेशनच्या समोर. स्टेशन तुम्ही बघू शकतात. आता कार येणार आहे आमच्यासाठी, म्हणजे कार आहे आम्ही मागवली म्हणजे बुक केलं आहे, तर ती येणार आहे. मग आम्ही जाऊ बहुतेक हॉटेलवरती. मी तुम्हाला दाखवतो पुढे. मध्ये काय बांधलं तर आता आम्ही आलेत संगमकडे, त्रिवेणी संगम. काय तुम्ही बघू शकतात, इथेच महाकुंभ झाला होता जवळपास 3-4 महिन्या अगोदर. तर आता आम्ही स्नान करणार आहेत. तर मी तुम्हाला दाखवतो. आता बहुतेक बोटीने जायचं आहे पुढे, कारण संगम पुढे आहे. आम्ही इथे किनाऱ्यावर आहेत. तिथे पुढे जायला लागते बोट घेऊन. तर आता आम्ही चाललो आहेत. तर मी तुम्हाला दाखवतो पुढे काय. इथे काय तुम्ही बघू शकतात की खूप सारी लोक आहेत आणि बरेच दुकानं वगैरे पण आहेत. अजून पब्लिक आहे बरीच. चला आता पुढे जातो आणि तुम्हाला दाखवतो. आता आम्ही चाललोत आमच्या बोटमध्ये. ऊन आहे खूप आज, एकदम वरती आहे सूर्य. आम्ही चाललो आहेत. आता बोटमध्ये आलेलो आहेत. तुम्ही बघू शकता, बोटच दिसत नाही आहे. हे बघा बोट. आणि आता पाण्यामध्ये आलो आहे, थोडंसं मध्ये आलो आहे. आता अजून मध्ये जायचं बाकी आहे. मग पुढे जाऊन संगमकडे जाऊ आणि मग स्नान करू. तुम्हाला मी दाखवतो पुढे. तर आम्ही आलो इथे त्यांनी कशी जागा हे केले, रेंज म्हणजे त्याच्यामध्ये उतरू शकतं. तिथे जास्त पाणी खोल पण नाही आहे, तर तिथे म्हणजे इथे आपण उतरू शकतात. आता मी उतरतो आणि तुम्हाला दाखवतो की किती खोल आहे वगैरे कसं काय. ओके.
तर आता रिटर्न आले आम्ही किनाऱ्यावर. इथे सायरन वाजत आहे कारण हवा जास्त, जे हवाची स्पीड वाढली आहे म्हणून ते बोलत आहेत की वॉर्निंग टाईप. तर मग आता आमचं तर झालं, तर आता आम्ही आता उतरतो इथून. अरे चल नहीं जाएगा अरे चल हमारे नहीं जाएगा चल चल रोक के दिखाओ तुम्ही बस नसा का बस पुढे कंटाल घेऊ फोन करके कंटाल घेऊ. क्रेझी भाई. तर आपण गंगाजल घेतलाय. आपण गंगाजल घेऊन घरी जात आहोत अशा प्रकारे. आता खूप ॲक्च्युली गरम झालं आहे, खूप घाम येत आहे ॲक्च्युली, इथे टेम्परेचर जास्त आहे म्हणून. आणि आता आम्ही अयोध्याला निघणार आहोत. तर आता ट्रॅव्हल आहे, मे बी बहुतेक आता 12:30 वाजले आहेत. तर जेवण करू आणि अजून एक ठिकाणी जाऊ आणि मग अयोध्याला निघू. आता हनुमान मंदिरामध्ये चाललोय. आता आम्ही इथे आलोय मंदिरात, आलोपी माता मंदिर. तर इथून आता मध्ये चाललोय. मग इथे दर्शन घेतल्यानंतर बहुतेक आम्ही जेवायला जाऊ. तर आता आम्ही रूमवर आल्यात आणि जेवण वगैरे झालेलं आहे सर्व. आणि आता झोपायची तयारी आहे. आणि आम्ही आता आल्यात अयोध्याला. जसं मी तुम्हाला आधी व्हिडिओमध्ये बोलला की आम्ही प्रयागराजवरून अयोध्या आले. आणि रोडला मी शूट नाही केलं जास्त, कारण काय दाखवण्यासारखं नव्हतं. नॉर्मल रोड वगैरेच होते, नॉर्मल आपलं जे गाव असते त्या टाईपमध्येच. तर मग आता आम्ही झोपणार आहेत आणि उद्या सकाळी जायचं आहे मंदिरामध्ये. तर उद्या लवकर उठायला लागेल, त्यासाठी आता लवकर झोपतो. म्हणजे लवकर म्हणजे आता तसे वाजलेत 10, झोपू थोड्या वेळाने. आणि मग उद्या अयोध्यामध्ये फिरू, थोडंसं दर्शन वगैरे घेऊ. आणि मग म्हणजे अयोध्यामध्ये जास्त पूर्ण दिवस नाही थांबणार आहेत. बघू आता कसं होतं, असं काय फिक्स नाही आहे. टाईम जसं होते शेड्यूल त्यानुसार ठरवू. आणि मग मी तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये की कसं होतं काय होतं.